तर आपण ही दृश्य बघतो। राजश्री पाटील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत यवतमाळमध्ये आज सभा देखील एक आयोजित करण्यात आलेली आहे। ही थेट दृश्य आपण बघतोय। आज आपला उमेदवारी अर्ज राजश्री पाटील दाखल करणार आहेत। त्यांना यवतमाळमधून आता उमेदवारी देण्यात आलेली आहे। भावना गवळी यांचा पत्ता कट करून राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्या आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक सभा देखील आयोजित करण्यात आलेली आहे। राठोड, माननीय मदन भोईर या सगळ्यांच्या भेटी झाल्यानंतर मी नक्की बाईट देईन। किती आनंद आज माहेरचे लोक पाठीशी राहण्याचा। तुम्ही सगळे स्वतः जर यवतमाळात फिरलं तर तुमच्या लक्षात येईल, त्यासाठी मला बोलायची गरज नाही असं वाटतं। थँक्यू। आज दर्शनावारी पहिले अर्ज दाखल देव पाहिजे आणि तो आहेच। निश्चित आपण पाहिलं तर राजश्री पाटील जे आहेत आता देवदर्शनाला या ठिकाणी निघालेले आहेत। माहेरची सगळी लोक पाठीशी असतील, देव पाठीशी असला की सगळं होईल अशा पद्धतीने सांगितलेलं आहे। यवतमाळचं हे प्राचीन पुरातन असं केदारेश्वर मंदिर आहे आणि या केदारेश्वर मंदिरामध्ये या ठिकाणी राजश्री पाटील जे आहेत ते आता दर्शनासाठी आलेले आहेत। या ठिकाणी साधारणतः 12 वाजताच्या सुमारास राजश्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज जो तो आहे या ठिकाणी दाखल केला जाणार आहे आणि आजच्या या संपूर्ण संदर्भाने जे आहेत ते या अर्ज दाखल करण्यासाठी दाखल होत आहे। एक सस्पेन्स या महायुतीच्या उमेदवारीच्या संदर्भानं मोठा ठेवण्यात आला होता आणि त्यानंतर राजश्री हेमंत पाटील हे नाव या संपूर्ण संदर्भानं पुढे आलं आणि या सगळ्या ठिकाणी जर पाहिलं तर एक नवा उमेदवार देण्याचा प्रयत्न जो आहे तो महायुतीकडनं या ठिकाणी करण्यात आलेला आहे। महायुतीचे प्रमुख नेते या संपूर्ण ठिकाणी आज शक्ती प्रदर्शन जे आहेत या निमित्तानं करणार आहे। पोस्टर ग्राउंडला ही सभा राजश्री पाटीलची होऊन आपण पाहू शकतो की राजश्री पाटील हे आता यवतमाळ शहरातील दैवत, ग्रामदैवत म्हणून जे ओळखलं जातं। तर यवतमाळमध्ये आपण बघतोय सध्या राजश्री पाटील यांनी केदारेश्वर मंदिरामध्ये येऊन दर्शन घेत आता पुढची त्यांची ही सगळी रणनीती